पीक विम्याची रक्कम 1 ऑगस्टला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। केंद्र सरकारने देखील तब्बल 7,200 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून राज्य सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मदतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबले। शेतकरी बांधवांनो, हा निर्णय अचानक झालेला नाहीये, तर यामागे गेल्या वर्षभरातील शेतकऱ्यांचा संघर्ष आणि सरकारने केलेला मोठा सर्वे होता। गेल्या हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि सततचा पाऊस राहिला, तसेच ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरं जावं लागलेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तसेच कोकणातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, यांच्या परिस्थितीची दखल घेऊनच शेतकऱ्यांची पात्रता यादी बनवण्यात आली आहे आणि यावेळी भरपाई देण्याचं धोरण निश्चित करताना सरकारने कोणताही मानवी हस्तक्षेप वापरलेला नाहीये, तर या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून जमिनीचं क्षेत्रफळ आणि पिकांच्या नुकसानीची पडताळणी झाली आहे। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पीएम किसान योजनेचा डेटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नमो शेतकरी योजनेचा डेटा एकत्र करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम सोडली जात आहे। शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने विशेष जिल्हा विभाजन करून जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं। तसेच तुमच्या पिकांच्या प्रकारांनुसार आणि सातबाऱ्यावरील नोंदणीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी 1 ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी विशेष दर ठरवण्यात आले आहेत। तसेच ज्या शेतकऱ्यांची बँक खाती ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा ICICI यासारख्या बँकांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विशेष बातमी दिली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीक विम्याची वाट पाहत असाल तर कृषी विभागाने तयार केलेली 12 जिल्ह्यांची प्राधान्य यादी जाणून घ्या, कारण शेतकऱ्यांना सरकारने आता पीक विम्याची रक्कम खात्यावर सोडताना 50% ते 70%च्या नुकसानीच्या थ्रेशोल्ड वापरून ही भरपाई निश्चित केली आहे। म्हणजेच तुमच्या पिकांचा प्रकार कोणता आहे आणि तुमच्या सातबाऱ्यावर जमिनीचं क्षेत्रफळ किती नोंदवलं आहे, यावर तुमच्या भरपाईचा आकडा ठरवला जात आहे। उदाहरणार्थ, पावसाच्या अनिश्चिततेमुळे जर सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी विशेष दराने रक्कम दिली जात आहे, तर अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा आकडा यावेळेस सर्वात मोठा ठेवण्यात आला। तसेच तूर आणि भुईमूग पिकांच्या नुकसानीची टक्केवारी लक्षात घेऊन कृषी विभागाने स्वतंत्र दरपत्रक तयार केले। यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये ते 25,000 रुपये जमा होतील, तर काहींच्या खात्यामध्ये थेट 50,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होणार आहे। कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याचं विभाजन करून सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांची यादी बनवली आहे। मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1 ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात आधी प्राधान्य देण्यात आलं आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे, त्यांना या प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीशिवाय पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। कारण यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत असताना डिजिटल पद्धतीने NPCI मॅपिंगद्वारे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी मिळणार आहे। डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळणार आहे, परंतु हा लाभ मिळत असताना बँकेचे सर्व्हर देखील ॲक्टिव्ह असणं अनिवार्य आहे। त्यामुळे मंत्रालयातील सर्व्हर आता महाराष्ट्रातील 12 बँकांशी जोडण्यात आले, त्याद्वारे शेतकऱ्यांना पैशाचा लाभ दिला जाणार। पण शेतकरी बांधवांनो, एक लक्षात ठेवा की विमा कंपन्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं देखील अनिवार्य आहे। जर तुमचं नाव विमा कंपन्यांच्या यादीमध्ये असलं तरी देखील काही वेळेस पैसे अडकू शकतात, कारण विमा कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे आणि ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, त्यांना या सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक अप्रूव्हल मिळून डीबीटीचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। पण तुमचे बँक डिटेल्स जुळत नसतील किंवा EKYC राहिली असेल तर तुमची 25,000 किंवा 50,000 रुपयाची रक्कम ही होल्डवर जाऊ शकते। म्हणूनच सरकारने तालुका स्तरावरती आता चुका दुरुस्त करण्याची संधी दिली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर विमा कंपन्यांनी यासाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे, ती देखील आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, विमा कंपन्यांकडे निधी पाठवण्यात आला आणि त्यानंतर पात्रता यादी जाहीर झाली आणि त्या पात्रता यादीनुसार महाराष्ट्रातील पहिल्या 6 सरकारी बँकांमध्ये पैसे वितरणाचं काम पार पडणार आहे आणि त्यानंतर उरलेल्या 6 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले। शेतकरी बांधवांनो,
मित्रांनो, यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह महाराष्ट्रातील मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. या बँकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मंजूर केलेला निधी सोडण्यात आला, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः या प्रक्रियेची सूत्र हाती घेतली आहेत. कृषी विभागासह पीक विमा कंपन्यांनी एकाही पात्र शेतकऱ्याची फाईल प्रलंबित राहू नये म्हणून स्वतः लक्ष दिले. फडणवीस साहेबांच्या निर्णयानंतर कृषी विभाग आणि विमा कंपन्या सॅटेलाइट मॅपिंग या टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक पिकाच्या नुकसानीची टक्केवारी मोजत आहेत आणि नवीन डेटाबेस तयार करत आहेत. शेती क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे आणि महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचं मुख्य आर्थिक गणित अवलंबून असलेलं सोयाबीन पिकासाठी सरकारने एकूण विमा निधीपैकी तब्बल 35% निधी राखीव ठेवलाय. ऐन काढणीच्या वेळी झालेल्या सततच्या पावसामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे तसेच शेंगांना मोड आल्यामुळे ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांना 50 ते 70% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं. कृषी विभागाने डिजिटल सॅटेलाइट मॅपिंगद्वारे शेतातील नुकसानीची अचूक नोंद घेतली आहे आणि त्यामुळे तुमच्या सातबाऱ्यावरील नोंदीनुसार आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 15,000 ते 30,000 रुपयापर्यंतची रक्कम ही थेट डीबीटीद्वारे वर्ग केली जात आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही आणि तुम्हाला सर्वात आधी पीक विम्याच्या रकमेचा लाभ मिळणार आहे. मराठवाडा आणि विदर्भाची शान असलेलं मुख्य नगदी पीक म्हणजेच कापूस आहे आणि सरकारने एकूण निधीतील 30% निधीचं मोठं वाटप या पिकासाठी केलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे. सरकारने यावेळेस नुकसान भरपाईचा आकडा सर्वाधिक मोठा ठेवला आहे. ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनीचं क्षेत्रफळ मोठं आहे आणि ज्यांचं नुकसान हे 50%हून अधिक नोंदवलं गेलं आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपयापासून ते थेट 50,000 रुपयापर्यंतची सर्वात मोठी भरपाई जमा करण्याचा आदेश देण्यात आला. जमिनीतील अतिरिक्त ओलावा तसेच बुरशीजन्य रोगामुळे ज्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या पिकांसाठी 20% निधी हा स्वतंत्र वाटप निश्चित करण्यात आला. कृषी विभागाने आणि विमा कंपन्यांनी तुरीच्या पिकासाठी आणि जमिनीच्या प्रकारानुसार पिकांच्या गुणवत्तेवरती अवलंबून असताना स्वतंत्र दरपत्रक तयार केले. 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि सातबाऱ्यावरील अचूक नोंदीनुसार 12,000 ते 25,000 रुपयापर्यंतचा विमा हा थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहे. उरलेल्या भुईमूग आणि इतर सर्व नगदी पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने 15%च्या निधीचं विभाजन केले. भुईमुगाच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेंगांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे कृषी विभागाने आणि विमा कंपन्यांनी विशेष पथकाच्या मदतीने सॅटेलाइट सर्व्हे पूर्ण करून अंतिम पात्रता यादी तयार केली आहे आणि या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांची बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 10,000 ते 20,000 पर्यंतची रक्कम क्रेडिट केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जलद आणि विना अडथळा पोहोचवण्यासाठी सरकारने एकूण निधीपैकी तब्बल 60% निधी हा 6 प्रमुख सरकारी बँकांसाठी राखीव ठेवला. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक अशा प्रमुख बँकांमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खाती सर्वाधिक आहेत. त्यामुळे 15,000 रुपये ते थेट 50,000 रुपयापर्यंतची रक्कम या बँक खात्यामध्ये सोडली आहे. उरलेल्या 40% निधी हा निवडलेल्या 6 प्रमुख खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी निश्चित करण्यात आला. यामध्ये ICICI, HDFC, ॲक्सिस बँक, IDBI बँक या खाजगी बँकांसोबतच राज्यातील प्रमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश करण्यात आला. ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांची खाती या खाजगी किंवा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये आहेत त्यांनाही 40%च्या निधीमधून थेट फायदा दिला जात आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीचे सॅटेलाइट नोंदणी जुळवली असून या बँकांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 पासून ते 35,000 रुपयापर्यंतची रक्कम ही टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याचे आदेश कृषी विभागाने जारी केले आहेत. सोयाबीन उत्पादकांची नोंदी ही 50% ते 70% पेक्षा जास्त आहे आणि त्यांना या 12 निवडक बँकांच्या माध्यमातून विम्याचा हप्ता मिळत आहे. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खाती 12 बँकांमध्ये आहेत त्यांच्यासाठी कापूस पिकाचा 30% निधी हा ट्रान्सफर झाला आहे आणि राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांद्वारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळत आहे.